गणपती बाप्पा मोरया. गणेश उत्सवाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत रव्याचे मोदक. तर एकदम मऊसूत आणि टेस्टी असे मोदक होतात. तर चला सुरुवात करूया. कढई गरम झाली. आता यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे. तूप हे थिजलेलं आहे. वितळल्यावर पूर्ण 1 चमचा होईल. तूप थोडं गरम झाले की यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला थोडा भाजून घ्यायचा. हा रवा भाजत असताना आपण यामध्ये अजून 2 ते 3 चमचे तूप वापरणार आहोत. प्रमाणापेक्षा जास्तही तूप आपल्याला वापरायचं नाही आणि एकदम कमीही वापरायचं नाही. तर आता इथे मी पुन्हा तूप घालून घेतलेलं आहे. तर 1 चमचा हे थिजलेलं तूप घातलं आहे. तर एकूण 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि गोडाचा पदार्थ असल्यामुळे यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं. आता हा रवा आपण चांगला भाजून घेऊया. तर बघू शकता रव्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे छानपैकी. तर आता यामध्ये आपण केसरचं दूध घालूया. तर आता हा जेवढा रवा आहे याच्यात दुप्पट आपल्याला दूध किंवा पाणी वापरायचं आहे. तर मी इथे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी वापरणार आहे. तर दोन्ही मिक्स करून वापरणार आहे. तर चला पहिलं दूध घालून घेतलेलं आहे. दूध घातल्यावर थोडा रवा मिक्स करून घेतल्यावर यामध्ये पाणी घालून घेणार आहे. तर जेवढं दूध होतं तेवढंच पाणी घेतलेलं आहे. म्हणजे जेवढ्या रवा आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं किंवा दूध वापरायचं आहे. तर छानपैकी आता आपण हे बघू शकता रवा मस्त आपला तयार झालेला आहे आणि भिजला गेलेला आहे. तर रवा चांगला शिजला गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि यावर झाकण ठेवून हा थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचा. 10 ते 15 मिनटं ठेवल्यानंतर इतका नरम रवा बनतो आणि आपल्याला मोदक बनवताना एकदम सोपं जातं. तर आता झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण सारण बनवण्याची तयारी करूया. कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे. तर पुन्हा मी 1 चमचा तूप घालून घेतलं. आता ह्यात तूप थोडं गरम झालं की यामध्ये आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे. तर इथे मी पाव चमचा खसखस घेतलेली आहे आणि तुपामध्ये आता ही मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम यावेळेला मी कमी केलेली आहे. त्यामुळे आपली खसखस ही करपणार नाही. तर आता यामध्ये खोबऱ्याचा खव घालून घेऊया. तर 1 वाटी खवलेलं खोबरं आहे. आता हे खोबरं आपण छानपैकी 2 ते 3 मिनटं चांगलं भाजून घेऊया. तर चांगलं भुसभुशीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता छानपैकी खोबरं भाजल्यावर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आपल्या आवडीप्रमाणे. तर मी इथे बदामाचे काप घातलेले आहे. आता हा छानपैकी आपल्याला हे खोबरं थोडंसं भाजून परत घ्यायचं आहे. 1-2 मिनटं भाजल्यानंतर यामध्ये मी गूळ घालून घेतलेला आहे. तर 1 वाटी खोबऱ्याचा खव असल्यामुळे आपण अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. जर ज्यांना जास्त गोड आवडत असेल त्यांनी पाऊण वाटी गूळ घेतला तरीही चालेल. तर छानपैकी गूळ आपला मिक्स करून झालेला आहे आणि वितळला आहे. तर बघू शकता आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे. वेलची पावडर घातल्यानंतर गोड पदार्थ असल्यामुळे थोडं तरी आपण मीठ वापरतो. तर चिमूटभर मीठ वापरले आणि जायफळ थोडं किसून घातलं. आता छानपैकी आपण हे मिक्स करून घेऊया. आपलं सारण हे तयार झालेलं आहे आणि पाणी पूर्णपणे यामधलं सुकलं गेलेलं आहे. तर आता बघू शकता मिक्स करून घेतल्यावर आपलं एकदम छानपैकी सारण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी हे सारण ठेवूया. तर बघू शकता छानपैकी सारण तयार आहे. आता हे आपण बाजूला थंड होण्यासाठी ठेवूया आणि जो आपण रवा बनवून घेतला होता तर आता हा रवा आपण थोडासा मळून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला मोदक करताना तुटणार नाही. तर छानपैकी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता सारण पण तयार आहे, पीठ पण तयार आहे आणि थोडेसे केसरचे धागे घेतले. आता मोदकच्या साच्याला थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे आणि मधल्या भागामध्ये केसरचा 1 धागा घालून घ्यायचा आणि आता आपल्याला यामध्ये रव्याचं जे पीठ बनवून घेतलेलं आहे ते ठेवायचं. तर साच्यामध्ये पीठ घालताना आपण थोडंसं पातळ अशी चपटा करून पीठ घालायचं आहे आणि प्रत्येक भागाला लावून घ्यायचं. त्यामुळे आपण जेव्हा मोदक बनवू तर बाहेरचं आवरण एकदम पातळ होईल आणि आतमध्ये सारण भरपूर बसलं जाईल. तर आपल्याला वरचं आवरण हे पातळ बनवायचं आहे. म्हणून असा चपटा गोळा करून घ्यायचा आणि तिन्ही साईडला लावून घ्यायचा आहे. तर छानपैकी असे चपटा पीठ करून मी लावून घेतलेलं आहे. त्यामुळे वरचं आवरण एकदम पातळ होतं आणि आतमध्ये भरपूर सारण बसलं जातं आणि खायला पण छान वाटतं.
तर साच्याला पीठ लावून झालेलं आहे. आता आपण हा बंद करून घेऊया आणि वरचं जे एक्स्ट्राचं पीठ बाहेर आलेलं असेल ते आपण काढून घेऊया. तर बघू शकता छानपैकी वरचं पीठ हे काढून घेतलेलं आहे. आता आपण आतल्या साईडनी मोदकच्या भांड्यामध्ये बोटांनी चांगलं हे पूर्णपणे एकसारखं करून घेऊया. त्या अगोदर मी स्क्रू लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा आतला पोकळ भाग छानपैकी व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि सगळीकडून एकसारखं होईल असं फिरून घ्यायचं, म्हणजे एकसारखंच आवरण वरचं तयार होईल. तर आता बघू शकता मी बोटांनी छानपैकी सगळीकडून व्यवस्थित एकसारखंच पोकळ करून घेतलेलं आहे. आता यामध्ये सारण भरूया. तर सारणाची लांब गोळी करून मग मी भरून घेतलेली आहे, कारण आपल्याला वरचं आवरण आपण भरपूर पातळ बनवलेलं आहे आणि त्यामुळे सारण हे जास्त बसतं. तर आता सारण घालून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला थोडं पीठ घालून घ्यायचं. तर आता हे रव्याचं बनवलेलं पीठ आपण घालून घेऊया आणि छानपैकी दाबून दाबून आपण हा साचा खालची बाजू बंद करून घ्यायची. तर बघू शकता. तर आता आपला मोदक तयार करून झालेला आहे. तर आता आपण हा काढून घेऊया. तर एकदम छानपैकी मोदक आपला तयार होतो. तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर बघू शकता पिठाची गरज नाही, तांदळाच्या पिठाची गरज नाही, रव्याची एकदम छान आणि एकदम टेस्टी असा हा मोदक तयार होतो. तर बघू शकता एकदम चांगला आपला मोदक तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. लाईक हे फ्री आहे, तर लाईक नक्की करा. तर बघू शकता छानपैकी एक मोदक तयार करून झालेला आहे. आता आपण सगळे मोदक असेच बनवून घेऊया. तर आपले सगळे मोदक तयार करून झालेले आहे. तर बघू शकता छानपैकी आपले मोदक तयार झालेले आहे. बाप्पाचा प्रसाद तयार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.